खरात प्रकरणानंतर सुनील तटकरेंच्या बोटाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता आणि यावरून तटकरेंबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या। मात्र सुनील तटकरेंनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे। लोकसभेच्या आधीच माझ्या बोटाला दुखापत झाली होती, कारमध्ये बोट अडकून दुखापत झाली होती आणि त्याचा इतर कोणत्याही विषयाशी संबंध नाही असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलेलं आहे। मात्र सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांना झालेली दुखापत आणि त्यांनी दिलेली कारणं सुद्धा अगदी सेम टू सेम आहेत अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। तर तटकरे नेमकं काय म्हणालेत पाहूयात। लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहे, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावाच्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केले की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला, त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली। तिथेच तोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो तर त्यावेळेला सुद्धा होतं, आपण जर काय माझ्या दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। केली, मी गुन्हे दाखल केलेत, त्याच्यामुळे एक भाग आहे। दुसरी बाब असा आहे की दुसरा माफ केलेला सुद्धा जो नाहीच आहे तो पण आला। तर रुपाली चाकणकरांनी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय। माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे असं चाकणकर म्हणाले आहेत। धायरीकर धन्यवाद म्हणत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। तर आता चाकणकरांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केलेला आहे आणि ज्यामध्ये त्यांनी धायरीकरांचे आभार मानलेले आहेत। एक व्हिडिओ शेअर करताना त्यांनी म्हटलंय की मला आणि माझ्या कुटुंबाला जो त्रास दिला जातोय तो अतिशय भयावह आहे। त्यांच्या बोटाला जी जखम झाली होती त्या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये काही नागरिक सविस्तरपणे सांगताना पाहायला मिळत आहे। तर दरम्यान अंधारेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। वरून पायउतार झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना तब्बल 4 दिवसानंतर नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं त्याचं कारण आता सुचलेलं आहे। त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली। साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते, पण जेवढे काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार। पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते, सगळेच किती योगायोग आहेत, कमाल आहे।